नांदीपुरा रोड के पास गोकुल धाम 1 बेहद विकसित होने वाले लेआउट है, तेजी से विकसित हो रहे हैं। तो अपने सपनों का आशियाना बनाने के लिए जल्द से जल्द यहाँ पर प्लॉट बुकिंग कीजिए, क्योंकि प्लॉट यहाँ पर बहुत कम बचे हैं। पंढरपूरला गेल्यानंतर चंद्रभागेचं स्नान, जसं पांडुरंगाचं दर्शन महत्त्वाचं आहे तसं चंद्रभागेचं स्नान देखील खूप महत्त्वाचं मानलं जातं। चंद्रभागा सर्व पापाचं निराकरण करणारी, नाश करणारी अशी गंगा आहे चंद्रभागा, असं समजण्यात येतं। सकळी तीर्थे घडते एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया, म्हणजे सकळ तीर्थ आपण चंद्रभागेचं दर्शन घेतली, सकळी तीर्थे घडते एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया। सकळी तीर्थे घडते एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया। सकळी पापे जाती दिगंतरा वैकुंठ पंढरी देखलिया। सकळी संता एक वेळ भेटी पुंडलिका दृष्टी देखलिया। तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया। सकळी तीर्थ, या विश्वामधील जेवढे काही तीर्थ आहेत, जेवढ्या काही नद्या आहेत, त्या सगळ्या नद्यांच्या स्नानाचं जे फळ आहे, या देशातील म्हणा ज्या पवित्र नद्या गंगा, भागीरथी, प्रयाग, नर्मदा वगैरे वगैरे, या सर्व नद्यांच्या स्नानाचं सगळं पुण्य केवळ आणि केवळ चंद्रभागेमध्ये स्नान केल्याने प्राप्त होत, असं शास्त्र सांगताय, असे संत महात्मे सांगतायत। एवढं मोठं महत्व सकळही तीर्थे घडते एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया, म्हणजे एवढं। आणि म्हणून चंद्रभागेचं स्नान करावं। गेल्यानंतर काही वेळा असा अनुभव येतो लोकांचा की वारकरी जातात पंढरपूरला, वारकरी तर चंद्रभागेच्या स्नानाशिवाय राहत नाही, परंतु जे त्याला आता काहीतरी पाहायचं, तीर्थ पाहायचं, इथून तिथे जायचं, तिथे वगैरे जो भाव असतो, ते लोक, काही लोक चंद्रभागेत स्नान करत नाही। त्याचं कारण वेळ नसतो, एक दुसरी गोष्टी तेवढी श्रद्धाही थोडी कमी असते। पण वारकरी मात्र असा आहे की ते चंद्रभागेत स्नान केल्याशिवाय आणखी आपल्या गावाला कधीच येत नाही। रोज रोज स्नान करतो। जे थकलेले लोक आहे ते एकादशीच्या दिवशी स्नान करतात। त्या एकादशीच्या दिवशीच्या स्नानाने सर्व स्नानाचं पुण्य प्राप्त होतं। अशी ही चंद्रभागा आहे। हिचं मूळ नाव भीमा आहे, परंतु ही पंढरपूर पासून थोडी अशी कर्व झाली आहे, म्हणजे चंद्राच्या कोरीसारखी झाली आहे, म्हणून तिला चंद्रभागा हे नाव पडलेलं आहे। भीमा ओरिजिनल भीमा आहे ती। तर अशी ही आमची चंद्रभागा सर्व दोषांचं, सर्व पापाचं निराकरण करणारी आहे। अशा चंद्रभागेमध्ये आपण स्नान केलं पाहिजे।